एकत्रित देतील उत्तर. अध्यक्ष महाराज. नाना हो, एक इकडे असं करूया ना. अध्यक्ष महाराज, मी अनेक वर्ष सभागृहात आहो आणि मंत्र्याचं उत्तर ऐकतोय, पण असं प्रामाणिक उत्तर देणारा मंत्री मी पहिला पाहिलेला आहे. जे काही त्रुटी आहे, ज्या काही अडचणी आहेत, त्याबद्दलची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. सरकारचं कामकाज लपवणारे मंत्री आम्ही खूप पाहतोय, पण आदरणीय पाणीपुरवठा मंत्री गुलाब पाटील साहेब आमचे मित्र, त्यांनी केंद्र सरकारने आम्हाला पैसे दिले नाहीत वगैरे सगळे ते प्रामाणिकपणे सांगितले. खरं तर या योजनेचा उद्देश चांगला आहे. सुधीर भाऊ, तुम्ही जे म्हणालात, पाणी हे जीवन आहे, आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की घर घर नल वगैरे सगळ्यांनी, आणि ते 2022 असं त्याला टॅगलाईन त्यांनी दिली. आता आपण 2025 मध्ये आलेलो आहोत, आणि या 2025 मध्ये अजूनही आपल्याला वस्तुस्थिती अशी आहे, आमच्या जिल्ह्यातलंही सांगतो, तसं तुम्ही चंद्रपूर सांगितलं तसं, महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून फिरत असताना अनेक गावातही जाण्याची मला संधी आली, आणि जेव्हा या योजनेच्या बद्दलचं काही व्यथा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात, ती वस्तुस्थिती अशी आहे की योजना कागदावर आपल्या पूर्ण झाल्यात, पण जे शोर्स आपण घेतलेले आहेत ते शोर्स अपुरे आहेत अनेक भागामध्ये, आणि त्याच्यामुळे इकडे आपण काम तर चालू केलं, आता त्या ठेकेदाराची प्रायोरिटी आणि तुमच्या डिपार्टमेंटची प्रायोरिटी काय राहायची की पहिले आपलं टाकी त्यांचं पहिली प्रायोरिटी, मग पाईपलाईन आपली त्यांची पहिली प्रायोरिटी, आणि हे सगळं प्रायोरिटीचं जे काम राहायचं, आता पाईपलाईनचं प्रायोरिटी अशी राहायची की ते गाव खोदूनच टाकायचे मधून. जसं सुधीर भाऊने जो मुद्दा मांडला त्याप्रमाणे अजूनही गावामध्ये खोदलेली परिस्थिती तशीच आहे. अनेक गावात तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुमची योजना जेव्हा आली त्याच्यामध्ये खोदलं, पण खोदल्याच्या नंतर रस्त्याचा भाग नव्हता त्या कॉन्ट्रॅक्टरला, नव्हता, पहिल्या टप्प्यात नव्हतं. मग तुम्ही त्याच्यामध्ये ते सहभागी केलं, पण ते कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्यानंतर पुढं ते तसेच ठेवलेत. अजूनही गावामध्ये आता राज्यात आपल्याला ना ग्रामीण विकासमधून पैसे मिळतात, नाही आता बजेटलाही पैसे येत नाही, कारण की तेही 90,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी कामकाज बंद केलं आणि नवीन बजेट प्रोव्हिजनही आपण करत नाही आहे. माझी आपल्याला प्रामाणिकपणे विनंती आहे, जसं तसं तुम्ही चंद्रपूरला आलात तर भंडारा बाजूलाच आहे, तर आमच्याही भंडाऱ्याला आपण या. आमच्या साकोली विधानसभेमध्ये आमची एक मीटिंग तुमची लावा, तिथून आले का, म्हणजे आम्हाला तुम्हाला वस्तुस्थिती दाखवता येईल, आणि वस्तुस्थिती दाखवली तर हे प्रश्न आपल्याला सोडवता येईल. आणि या निमित्तानं ग्राउंड लेवलवर आपण आमची एक मीटिंग लावलीच होती तुमच्या दालनामध्ये, पण खरं तर वस्तुस्थिती ते सांगतच नाही, कागदावरच खेळ राहतो तुमचा आवाजात. मग तुम्ही त्यांना बरोबर सांगतात तर ते थोडंसं ऐकतात, तरी पण गाडी पाहिजे त्या पद्धती पुढे जात नाही. माझी आपल्याला प्रामाणिकपणे विनंती या ठिकाणी अशी आहे की चंद्रपूरला आलात तर तुम्ही भंडाऱ्याला या, आणि एकदा या सगळ्याचं चित्र आपण पाहिलं पाहिजे. रस्त्यांची बेहाल झालेले गावातल्या गावात अजूनही, आता पावसाळा सुरू झाला, चिखलाचं साम्राज्य आहे, आणि त्यालाही जसं तुम्ही चंद्रपूरला पैसे देतो म्हणाले तसं आम्हालाही द्या. आता पैसे राज्य सरकार देत आहे, त्यामुळे मला तर अजूनही फाईलवर सही होईल की नाही मला ते थोडं डेंजरस आहे काम तिकडे. सगळ्यालाच माहिती आहे, आता ते पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. त्यामुळे ठीक आहे, पाण्यासाठी सद्बुद्धी येऊ आणि त्या फाईलवर लवकर सही होऊन पैसे तुम्हाला रिलीज हो, असं पण आम्ही सगळेजण प्रार्थना करू या ठिकाणी. आणि मला विश्वास आहे की तुम्ही या योजनेमध्ये प्रामाणिक काम करताय, कुठलाही भेदभाव नाही, चांगल्या पद्धतीने काम करताय, त्याच्यामुळे मी फार काही टीका राजकीय करणार नाही, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. आदरणीय नाना भाऊंनी भंडारा जिल्हा आणि त्यांचा स्वतःचा मतदारसंघ साकोली याच्या बाबतीमध्ये पाईपलाईन केल्यानंतर जे पाईपलाईनचे रस्ते खोदले गेले काँक्रिटीकरणाचे, त्याच्या बाबतीमधली तक्रार या ठिकाणी केलेली आहे. मी रिवाईज इस्टिमेट केले की मी स्वतः बघून घेईल साकोलीचे पण आणि याचे पण रिवाईज इस्टिमेट जरी केले नसले तरी आपण अजूनही ते करू शकतो, त्याला काही अडचण नाही आहे.
त्यामुळे काही गल्ली सुटली असेल किंवा गावाचा काही विषय सुटला असेल ते करू. आणि साकोलीची किंवा भंडाऱ्याची जेव्हा चंद्रपूर आणि ते एकाच वेळेस 2-3 जिल्हे घेऊन टाकेल, कारण तिकडे 2-3 जिल्ह्याची मागणी आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर 8 दिवसाच्या आत चंद्रपूर आणि आपला भंडारा तुमची दोघांची वेळ घेऊन निश्चितपणाने तुम्ही पण असला तर मागे जिल्ह्याच्या बैठकीला बरं राहील. फक्त तालुक्यापुरत्याने मग जिल्ह्याचे विषय आपण घेऊन टाकू दोघं जिल्ह्यांचे. तर ती बैठक आपण या ठिकाणी घेऊ.